चल. कसल्या पुरी आहेत ग? माणुसकी नावाची काही चीजच नाही. जाऊ दे निंगे. निंगे तुला आठवतंय मला इकडे यायचं होतं म्हणून मी किती हट्ट केलेला आईकडं. आई खरं पाठवतच नव्हती. तेव्हा ओल्ड मॅनने एक तोडगा काढला. देवीला कौल लावायचं ठरलं. अगं मी रात्रभर दिवा हातात घेऊन येतो. दिवा विजूच दिला नाही तशी अटच होती. तेव्हा तुळजाईच्या आशीर्वादामुळेच मी तरलो बघ. माझा विश्वास आहे देवी आई माझ्या संगच आहे. आता कुणी किती बी माझं सपन अंधारात घालायचा प्रयत्न केला की नाही मला कशाचंच भ्या नाही. कारण तुळजाई मला अंधारातनं प्रकाश दाखवणार म्हणजे दाखवणारच. चल त्या पायऱ्यांवर जाऊन अभ्यास करू. अगं पर कमळे तिथं लय मच्छर चावतील. त्याचं काय? मी तर म्हणतो मच्छर चावलेलं बरंच आहे. त्या निमित्तानं झोप तरी यायची नाही आणि माझा अभ्यास बी चांगला होईल. चल बाई न जाऊन सांगतोय कुणाला. निंगे तू बघच उद्या आपली शीट कन्फर्म होणार म्हणजे होणारच एकदम फास्ट. जय भवानी. जय भवानी. चल चल. Passage to lights off. निंगे ही बेस्ट जागा आहे बघ. इथेच बसून अभ्यास करतो. होय. दोन पोरींना बघून छेडतो की काय? अगं ताईडे अगं थांब थांब. तुझं काहीतरी गैरसमज होतोय. हे आमचे सर आहेत इंग्लिशचे. मदतच करतायत माझी. म्हणजे अगं त्याचं काय झालं. सॉरी मला वाटलं छेड वगैरे काढतोय तुमची म्हणून. एक्सक्यूज मी काय तसा मुलगा वाटलो तुम्हाला? तसा मुलगा नाही वाटत. एकदम वरणभात असतात ना तसा वाटतोय. सॉरी काय काय झालं काय? काही नाही माझी बाईक बंद पडली आहे त्याच्यामुळे कमलीला अभ्यास करता येत नाही. लाईट गेलेत ना. एवढंच ना बाई. शिवाय इथे असताना कसलं टेन्शन घेताय तुम्ही? मला माहिती आहे कोणी केलंय. मी एक फोन करते त्याला. थांबा. अरे झेल्या तुला काय तिकडे लाईट बंद करायचा पगार मिळतो का? हा मागच्या वेळेला आमच्या वस्तीतले लाईट पण तूच घालवले होते. मला चांगलं माहिती आहे. आता जर तुझ्यामुळे माझ्या मैत्रिणीचा अभ्यास राहिला आणि ती नापास झाली ना तर तिथे येऊन तुझा कार्यक्रम फिक्स कर. तुम्ही त्या मुलीला पेपर लिहायला दिलातच का? काय झालं ना मॅडम की म्हणजे पण अचानक ते ऋषी सर. हे बघा कारण सांगू नका मला. त्या मुलीने पेपर लिहिता कामा नये नाहीतर मी. नाही पण आता मी तर काय करू ना मॅडम? काय करू म्हणजे काय काय वाटेल ते करा तुम्ही. पण त्या मुलीने पेपर लिहिता कामा नये. तिला अडथळे आले पाहिजेत कळलं ना? तर मी काय करेन माहितीये ना माकडासारखं रस्त्यावर तुम्हाला कोलांट्या उड्या मारायला लावेन आणि माकड चाळे करायला लावेन. लक्षात आहे ना?
अनिका, हे काय आहे सगळं? तू यांना अचानक बँड रिहर्सल का करायला सांगितली आहेस? कमी आतमध्ये एक्झाम देते, आपण हे वाजवून तिला डिस्टर्ब करू, एवढं कळत नाही का? डफॉल तू अजून जोरात वेळ का प्रॅक्टिस करायची? अहो सर, तुम्ही कुठे निघालाय? कमळीचा पेपर हुसतोवर थांबतो असं म्हटलं तसं ना बघ. आणि मग कुठे निघालाय? अगं ती बँड प्रॅक्टिस थांबवायला नको का? त्या आवाजाने डिस्टर्ब होईल कमळीला. काय डिस्टर्ब होत नसतंय. कमळीकडे एक असा मंत्र आहे जो म्हटला की नाही तिला काय बी ऐकायला येत नाही बघा. कमळी, आबांनी सांगितलेलं लक्षात आहे ना? युद्ध सुरू असताना शत्रू कितीही गोंधळ करत असला तरी खरा मावळा अशा गोंधळाने विचलित होत नसतो.